निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि आपण बघतोय की पुणे जिल्हा जो अजित पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो, त्या जिल्ह्यामध्ये जे अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत त्यांनी अशा पद्धतीने स्वतःचं ब्रँडिंग करायला देखील सुरुवात केलेली आहे। एवढी महागडी गाडी मात्र ही पक्षाच्या कामासाठी वाहून घेतलेल्या या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने ब्रँडिंग करत मिशन झेडपी 2025 जिल्हा परिषद गट हिंजवडी मान परिसरामध्ये जे कार्यकर्ते आहेत, जे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यांनी या गाडीवर अशा पद्धतीनं ब्रँडिंग करत अजित पवारांनी ज्या पद्धतीनं योजना राबवल्या शासनाच्या त्या योजनांचा देखील उल्लेख केल्याचं दिसतंय। महत्त्वाची हीच बाब आहे की राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, माझी लाडकी बहीण, त्या योजनाच्या जाहिरात करून खरं तर स्वतःचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न या सगळ्या इच्छुक उमेदवाराकडनं केल्या जात असल्याचं बघायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः सागर साखरे आहेत, अजित पवारांचे ते खंदे समर्थक मानले जातात, तरुण आहात आणि यावेळेस मात्र जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का, काय विश्वास आहे? या गाडीचं काय वैशिष्ट्य आहे? या अगोदर पण पुणे जिल्हा परिषद अजितदादांचा झेंडा फडकलेला आहे आणि यानंतर जे ही गाडी केली अजितदादांनी विधानसभेला ज्या कॅम्पेनला जे पिंक कलर करून ज्या पद्धतीने कॅम्पेन केलं, त्यांच्या दादांचंच मार्गदर्शनाखाली व दादांचे आम्ही हे घेऊन पुढे चाललेलो आहे। दादांचे विचार विजन घेऊन तुम्ही पुढे चाललाय। काय परिस्थिती आहे या सगळ्या गटामध्ये? काय समस्या आहेत ज्या आतापर्यंत तशाच राहिल्या होत्या? आता या हिंजवडी मान गट हा शहरी आणि ग्रामीण दोन्हींचा संगम आहे, तर त्यामध्ये ट्रॅफिकची पण समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि ग्रामीण भागामध्ये रस्ते, लाईट ह्या गोष्टीची समस्या आहे। तर आम्ही दोन्ही सगळे म्हणजे ग्रामीण आणि शहरीचं कॉम्बिनेशन करून यातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। अर्थात, आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की ज्या योजना शासन म्हणून राबवल्या गेलेल्या आहेत किंवा जी माझी लाडकी बहीण योजना आहे, जी अजित पवारांच्या पक्षासाठी संजीवनी ठरली असं मानलं जातं, त्या योजनेचा उल्लेख करत अशा पद्धतीनं जे इच्छुक उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याकडनं ब्रँडिंग केली जाते आणि एकंदरीतच निवडणुकीचं वातावरण या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी।